हॅलो एव्हरीवन. तर आजपासून आपला बेसिक ब्लाउज मास्टरी क्लास सुरू होत आहे. तर या क्लासमध्ये आपण 1 टक्स ब्लाउज, 4 टक्स ब्लाउज, प्रिन्सेस कट ब्लाउज, कटोरी ब्लाउज, स्ट्रेट डार्ट ब्लाउज हे सगळ्या प्रकारचे ब्लाउज आपण कव्हर करणार आहोत. तसेच आपल्याकडे गळे सुद्धा गळ्यांमध्ये सुद्धा दोन्ही गळे पॅक किंवा दोन्ही गळे डीप किंवा मग एक गळा पॅक एक गळा डीप यापैकी आपला असे गळे असतात. याच्या व्यतिरिक्त आपला गळा नसणार आहे. तर गळ्यांचे आकार वेगवेगळे असतात, जसे की चौकोनी गळा, गोल गळा, व्ही गळा, हे झाले आकार झाले. पण आपले मेन जे प्रकार टाइप्स आहेत गळ्यांच्या, तर ते एक तर पॅक नेक असेल किंवा डीप नेक असेल किंवा मग एक पॅक आणि एक डीप असं असेल. तर हे प्रत्येकाच्या गळ्यानुसार कुठले कुठले चेंजेस करायचे, साईजनुसार कुठले कुठले चेंजेस करायचे, तर हे सगळं काही आपण या कोर्समध्ये या चॅनलवरती तुम्हाला शिकायला मिळणार आहे. ब्लाउज शिवत असताना अनेक प्रॉब्लेम्स निर्माण होतात, जसे की आर्महोलमध्ये क्रीज येणं, नेक लूज होणं, शोल्डर पुढे येणं, मागून ब्लाउज लूज होऊन पाठीतून उचलणं किंवा प्रिन्सेस कटचा जो शेप आहे तो व्यवस्थित न बसणं, तर ते तसं न होणं. तर हे सगळं काही आपण या कोर्समध्ये शिकणार आहोत. पण ते काय आपण एकाच दिवशी नाही शिकू शकत, त्यामुळे आपण हा कोर्स डे बाय डे डिझाईन केलेला आहे आणि त्यानुसारच आपण हळूहळू शिकणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा आणि मागचा गळा पॅक असलेल्या ब्लाउजचे ड्रॉइंग मार्किंग कसं करायचं हे आपण शिकणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त बॉडीचंच मार्किंग कसं करायचं आहे ते शिकणार आहोत. स्लीवसाठी आपण नंतर एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत, तर त्यामध्ये आपण सेपरेट स्लीव शिकणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त पॅक नेक ब्लाउजचं मार्किंग कसं करायचं हे शिकणार आहोत. आता जसं की आपल्या इथं चेस्ट आहे आणि चेस्टपासून गळ्याच्या जवळच पॅकच गळा राहतो पॅक नेकचा. हा आहे आपला पॅक नेक आणि याला इथं दोन असे पुढच्या साईडला टक्स असतात. तर ह्या ब्लाउजचं आपण मार्किंग करायला शिकणार आहोत. तर आधी ब्लाउजचं मार्किंग करण्यासाठी आपल्याकडे अंगावरची मापं असणं गरजेचं आहे. तर ब्लाउजसाठी जी लागणारी माप आहेत ती ही सगळी मापं आहेत. तर त्यामध्ये बघा, फुल शोल्डर, पुढची पूर्ण उंची, मागची पूर्ण उंची, चेस्ट राऊंड म्हणजे छातीचा घेर, वेस्ट राऊंड म्हणजे कंबर, शोल्डर ते अपेक्स ते अपेक्स, रेडी शोल्डर, पुढचा गळा आणि मागचा गळा. तर सुरुवातीला मेन बेसिक, याच्यामध्ये स्लीवचं माप नाहीये कारण आपण स्लीव सेपरेट शिकणार आहोत. तर सुरुवातीला जो बॉडीचं जे मार्किंग करणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला एवढी सगळी मापं लागणार आहेत. आणि ही सगळी मापं अंगावरून कशी घ्यायची याच्यासाठी आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे ऑलरेडी. तर तो जाऊन तुम्हाला आधी तो व्हिडिओ बघायचा आहे. त्या व्हिडिओनुसार तुम्हाला देखील अंगावरचं माप घ्यायचं आहे आणि त्यानंतरच इथं आजच्या व्हिडिओला सुरुवात करायची आहे. जर तुम्ही अगदीच नवीन असाल, अंगावरचं माप घेण्याचा तुम्हाला अनुभव नसेल, फुल शोल्डर किती घ्यायची, माझी घेतलेली बरोबर आहे का नाही, असे अनेक प्रश्न तुमच्याकडे असतील, तरी पण तुम्ही अगोदर घेऊन तरी बघा अंगावरचं जे माप आहे तुम्हाला जसं येत आहे, तसं तर व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणेच करा आणि पूर्ण कॉन्फिडन्समध्ये ते मापाने अगोदर ब्लाऊज शिवा. तो ब्लाऊज शिवल्याच्या नंतर जे काही प्रॉब्लेम येतील त्याच्यावरून आपण ठरवू शकतो की तो प्रॉब्लेम सॉल्व्ह कसा करायचा. पण अगोदर आपण शिवलंच नाही तर आपल्याला कसं कळणार की आपला काय प्रॉब्लेम होणार आहे किंवा नाही. त्यामुळे तुम्हाला पहिल्यांदा तुम्हाला जसं जमेल त्या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे, थांबायचं नाहीये. तर इथं मी कार्डशीट पेपर घेतलेला आहे मार्किंग करण्यासाठी, जेणेकरून तुम्हाला जे मी मार्किंग करत आहे तर ते क्लिअरली दिसावं म्हणून. तर आता ह्याला मी डबल फोल्ड करत आहे, अशा पद्धतीनं फोल्ड करून घेत आहे प्रॉपर. आणि ही जी फोल्डची बाजू आहे तर ती आपल्याला आपल्या साईडने ठेवायची आहे, अशी आपल्या बाजूने. आणि ही जी ओपन साईड आहे तर ती आपल्याला समोरच्या साईडने ठेवायची. ही ओपन साईड आणि ही बंद बाजू ती ही या साईडने ठेवायची. तर अशा पद्धतीनं ठेवून घेतल्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला या साईडला एक सरळ रेष ओढून घ्यायची. तर मी इथं एक स्ट्रेट लाईन ओढून घेते आधी. तर कुठल्याही ब्लाऊजचं मार्किंग करत असताना सगळ्यात आधी आपल्याला मागच्या बाजूचं मार्किंग करायचं आहे आणि मग नंतर फ्रंट साईडचं मार्किंग करायचंय. तर ही आहे आपली मागची बाजू आहे, बॅक साईड आहे. आपली फुल शोल्डर आहे, या ठिकाणी आपली फुल शोल्डर आहे 14.5. तर या ठिकाणी तुम्हाला तुमची फुल शोल्डर घ्यायची. तुमची जेवढी फुल शोल्डर आहे त्याचं तुम्हाला अर्ध करायचं. तर आता माझी फुल शोल्डर आहे 14.5, तर 14.5चं मला अर्ध करायचंय. इथं आहे आपलं 14.5, तर त्या 14.5चं मी अर्ध करणार, म्हणजे स्टेप जो आहे तो 14.5वर असं ठेवणार आणि असं फोल्ड करणार. आणि हे जे फोल्डिंग झालेलं आहे तर ते मी चेक करणार कुठं फोल्ड झालंय आपलं, इथं. तर 7च्या वर 2 लाईन आहेत, 7च्या नंतर 1 आणि 2 लाईन आहेत, म्हणजे 7.25 आहे.
तर आपलं 14.5 अर्ध फुल शोल्डर भागिले 2 फुल शोल्डर डिवाइड 2 आपला आलेला आहे 7.25 तर 7.25. तर हे मार्किंग आपल्याला कसं करायचं आहे बंद बाजूने इथं आपण 7.25 टाकणार आहेत असं घेत होतो. त्याच्यानंतर आपल्याला उंची टाकायची आहे. जरी हा आपला पाठीमागचा भाग असला तरी सुद्धा आपल्याला इथं पुढचीच उंची वापरायची आहे. तर पुढची पूर्ण उंची आहे आपली 15.25. तर त्या 15.25 मध्ये आपल्याला पूर्ण 1 इंच वाढवायचं आहे. हे माप टाकत असलेला भाग पाठीमागचा असला तरी सुद्धा आपल्याला उंचीचं माप टाकायच्या वेळेस पुढचीच उंची घ्यायची आहे. तर पुढची उंची आहे आपली 15.25. तर त्याच्यामध्ये आपल्याला शिलाई मार्जिनचं 1 इंच वाढवायचं आहे. तर किती होतं 15.25 मध्ये 1 इंच वाढवल्यावर 16.25 होते. तर ते मार्किंग आपल्याला ह्या स्ट्रेट लाईन पासून असा टेप ठेवून खाली 16.25 म्हणजेच 16च्या वरती 2 रेषा इथं 16.25 काय केले आपण पूर्ण उंची पुढच्या पूर्ण उंचीमध्ये 1 इंच वाढवून मार्किंग केलेलं आहे. आणि आता हेच मार्किंग असं समोर पण अजून एक करून घेते 16.25 आणि इथं मी एक स्ट्रेट लाईन ओढून घेणार आहे. बंद बाजूकडून 2.5 इंचचं मार्किंग करणार आहोत. ह्या बंद बाजूकडून 2.5 इंचचं मार्किंग 2.50 असं टेप ठेवायचा आहे आणि पुढे 2.5 इंचचं मार्किंग करणार आहे. तर हे जे 2.5 इंचचं मार्किंग आहे तुमची कुठलीही साईज असू द्या सगळ्या साईजसाठी 2.5 इंच हे फिक्स आहे. तुमची साईज कुठलीही असू द्या. त्याच्यानंतर हे जे आपण फुल शोल्डर डिवाइड 2 करून जे मार्किंग केलेलं आहे फुल शोल्डरचा अर्ध तर त्याच्या खाली आपल्याला 1 इंच डाऊन जायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला टेप पकडायचा आहे आणि इथून इथं परत 1 इंचचं मार्किंग आपल्याला करायचं आहे. आणि हे जे 1 इंच डाऊन गेलेलं हे सुद्धा मार्किंग आपला कुठल्याही साईज सगळ्या साईजसाठी फिक्स आहे 1 इंच डाऊन. 2.5 इंचाचं मार्किंग आणि 1 इंच डाऊन मार्किंग हे सगळ्या साईजसाठी फिक्स आहे. फक्त आपण इथं काय केले फुल शोल्डरचा अर्ध केले तर त्या ठिकाणी तुम्हाला तुमची फुल शोल्डरचा अर्ध करून मार्किंग करायचंय. त्याच्यानंतर हे 2.5 इंचाचं मार्किंग आणि 1 इंच डाऊन गेलेलं मार्किंग दोन्हीला बोट धरून एक आपल्याला क्रॉस लाईन ड्रॉ करायची. त्याच्यानंतर आपल्याला इथून खाली आपल्याला आर्म होलचं म्हणजेच मोंड्याचं मार्किंग करायचंय. तर ते मार्किंग कसं करायचं आणि किती करायचं त्यासाठी आपल्याकडे एक चार्ट बनवले मी चार्ट आहे. तर बघा सगळ्यात आधी लक्षात घ्यायचंय आपल्याला आपला हा जो ब्लाउज आहे आपला पॅक मध्ये आहे पॅक नेक आहे. त्यामुळे आपल्याला अशा प्रकारचा चार्ट आहे. पॅक नेक आर्म होल मार्क तसंच डीप नेकचा सुद्धा आहे डीप नेक आर्म होल मार्क. पण आता आपला सध्या कुठला चालू आहे पॅक नेक चालू आहे. त्यामुळे आपण पॅक नेक आर्म होल मार्किंगचा चार्ट बघायचा. आणि हा जो चार्ट आहे ह्या चार्टचा मी फोटो तुम्हाला शेअर करणार आहे. तर तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे आणि तो चार्ट जसला तसं तुम्हाला लिहून काढायचा आहे जेणेकरून तुम्हाला हा कुठली तुमची चेस्ट किती असू द्या कुठलीही साईज असू द्या तर प्रत्येक साईजचं मी आर्म होलचं मार्किंग तुम्हाला इथं दिलेलं आहे. तर या चार्ट मधलं बघून तुम्ही टाकू शकता. तर आता बघा या ठिकाणी माझी चेस्ट जी आहे छाती माझी चेस्ट आहे 34 इंच. तर 34 इंचाच्या चेस्टसाठी आपल्याला आर्म होल मार्किंग 28 29 30 31 32 33 34 म्हणजेच तर आपल्याला 34 बरोबर 6.75 आहे. तर आपल्याला आर्म होलचं मार्किंग किती करायचंय 6.75. तुम्हाला तुमची चेस्ट चेक करायची आहे 35 असेल 36 असेल 37 असं आपण 52 पर्यंत. पण समजा जर 34.5 असेल तर तुम्ही इथं चेक करू शकता. इकडचे जे मार्किंग आहेत तर ते पॉईंट मधले आहेत 28.5 29.5 असे पॉईंट मधले मार्किंग आहेत. तर तुम्हाला चेक करायचं ह्या चार्ट वरती तुम्हाला शोधायचे तुमची चेस्ट कुठं आहे आणि त्या चेस्टच्या समोर तुम्हाला जो अंक दिलेला आहे ते मार्किंग तुम्हाला आर्म होल साठी करायचं आहे. तर आता बघा 34 चेस्ट साठी आपल्याला मार्किंग किती करायचंय 6.75. तर हे 6.75 आपल्याला कुठं करायचंय मार्किंग हे जे आपण 1 इंच डाऊन आलोत ना त्याच्यापासून खाली म्हणजेच हे मी कशा पद्धतीने टेप पकडते आणि कुठं मार्किंग करते याच्याकडे व्यवस्थित लक्ष द्या. हे जे 1 इंच डाऊन केलेलं मार्किंग आहे ते तर मी टेप पकडलेलं आहे व्यवस्थित आणि अशा प्रकारे 6.75 म्हणजे 6 इथं आहे. मी टेप दुसरा घेते. तर या ठिकाणी बघा तुम्हाला दिसत असेल आता तर 5 6 6.75 म्हणजेच 6च्या वरती 1 2 3 4 5 6 लाईन म्हणजेच इथं आहे 6.5 6.5च्या वर 2 लाईन म्हणजे 6.75.
टेप तुम्हाला ॲक्युरेट पकडायचा आहे, मार्किंग तुम्हाला ॲक्युरेट करायचं आहे, कारण एक लाईनचा सुद्धा फरक जर झाला तरी सुद्धा तुमच्या ब्लाऊजमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे मार्किंग हे व्यवस्थितच करायचं आहे. तर या ठिकाणी हे जे मार्किंग केलेलं आहे तिथं आपल्याला एक स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची. लाईन ओढताना पण आपल्याला एकदम सरळ ओढायची आहे, क्रॉस वगैरे अशी क्रॉस वगैरे जाऊ द्यायची नाहीये. तर ती कसं कळते आपल्याला, तर ही जी आपली लाईन आहे ना, तर ह्या लाईनवरती ही जी आपली पट्टी आहे तर ती एकदम स्ट्रेट ठेवायची, म्हणजे आपली पुढची लाईन जी येते ती एकदम सरळ येते. तर आता ही लाईन ओढून घेतल्यानंतर ही झाली आपली चेस्ट लाईन. तिचं माप टाकायचं म्हणजे चेस्टचं माप टाकायचं. तर बघा, ज्यावेळेस आपला पॅक नेक असतो ना, तर त्यावेळेस आपल्याला चेस्टमध्ये लुझिंग ऍड करावं लागतं, तरच हा पॅक नेकचा ब्लाऊज आपल्याला कम्फर्टेबल बसतो, हालचाल करायला सोपं जातं. त्यामुळे इथं लुझिंग ऍड करावं लागतं आपल्याला. तर बघा, सगळ्यात आधी आपल्याला चेस्ट किती आहे बघायचं आहे. चेस्टचं मार्किंग करण्यासाठी आपल्याला चेस्ट किती आहे, चेस्ट राऊंड, तर आपला चेस्ट राऊंड आहे 34 इंच. तर त्या 34 इंचमध्ये आपल्याला 2.5 इंच किंवा 3 इंच लुझिंग ऍड करायचं आहे. तर 2.5 इंच लुझिंग ऍड केलं तर ज्यावेळेस आपल्याला रेग्युलर टाईटमध्ये ब्लाऊज पाहिजे असेल तर त्यावेळेस 2.5 इंचाचं मार्किंग करायचं. पण त्यापेक्षा थोडासा लूज पाहिजे असेल तर तुम्ही 3 इंचाचं मार्किंग ऍड करू शकता. तर 34 इंच, तर कुठं आहे 34 इंच, इथं आहे 34 इंच. त्याच्यामध्ये आपल्याला 2.5 इंचाचं मार्किंग ऍड करायचं. तर मला या ठिकाणी रेग्युलर पाहिजे, खूप लूज पण नाही आणि खूप टाईट पण नाही ब्लाऊज. तर मी 2.5 इंचाचं मार्किंग ऍड करणार, म्हणजे 34, 1 इंच, 2 इंच आणि अर्धा त्याच्यावर, म्हणजे 2.5 इंच ऍड केलं तर माझा मार्किंग आलेला आहे 36.50, म्हणजे 36.5. तर हे जे 36.5 आहे, तर हे 36.5चा आपल्याला चौथा भाग करायचा आहे, त्याला डिवाइड 4 करायचं आहे. तर आपण या ठिकाणी कॅल्क्युलेटर वापरू. आणि जर टेपवरती, मेजर टेपवरती तुम्हाला चेक करायचं असेल तर हे जे 36 आहे ना, तर त्याला असं एकदा फोल्ड करायचं. 36.5 वरती मी ठेवलंय, तिथून हे एकदा फोल्डिंग झालं, म्हणजे त्याचं डबल, म्हणजे अर्ध झालं. आता अर्ध्याचं पण अर्ध करायचं, म्हणजे मी अजून एकदा फोल्ड करणार यालाच. अशा प्रकारे मी 4दा टेप फोल्ड केलेला आहे. आणि या ठिकाणी मी चांगलं प्रेस करते, जेणेकरून आपल्याला समजावं की आपलं फोल्ड कुठं झाले नेमकं. तर बघा, आपलं फोल्ड इथं आलंय. तर 9च्या वरती एक लाईन, म्हणजे 36 डिवाइड 4 किती येते, 9च्या वर एक लाईन. जिथं आपला टेप फोल्ड झालाय ना, तिथलं मार्किंग पकडायचं. 9च्या वर एक लाईन आले, तर ते मार्किंग मी आता इथं चेस्टवरती करणार आहे. एक लाईन करेक्ट टेप पकडायचा, 9च्या वरती एक लाईन, आणि तिथून पुढे जिथं मार्किंग येत आहे तिथं मार्किंग करून घ्यायचं. त्याच्यानंतर आपल्याला शिलाई मार्जिनसाठी आपल्याला 1.5 इंच ठेवायचं. शिलाई मार्जिन तुम्ही 1.5 इंच, 2 इंच, 1 इंच, अर्धा इंच तुमच्या चॉईसनुसार ठेवू शकता, जेणेकरून आपल्याला लूज, टाईट, नंतर टाईट व्हायला लागलं ब्लाऊज तर ते शिलाई ओपन करून आपण ब्लाऊजची लुझिंग वाढवू शकतो. त्यामुळे हे जे आहे हे मार्जिन आहे, शिलाई माया जी म्हणतो आपण ती आहे. ती नंतर आपण उकलू शकतो, टिप मारू शकतो, त्याच्यासाठी हे जे पुढचं मार्किंग आहे. तर आपण चेस्टवरती काय केलं, चेस्ट लाईनवरती, तर चेस्ट लाईनवरती आपण चेस्टमध्ये आपण लुझिंग ऍड केलंय. किती, 2.5 इंचाचं लुझिंग ऍड केलंय. चेस्ट अधिक 2.5 इंच आणि त्याला डिवाइड 4 केलंय. तर हा जो आहे तो पॅक नेक ब्लाऊजचा चेस्टचा फॉर्म्युला आहे. तर हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. हे आपण कॅल्क्युलेटरवर पण करू शकतो आणि टेपवरती पण करू शकतो. आता हेच मार्किंग आपण कॅल्क्युलेटरवरती करू शकतो. बघा, कॅल्क्युलेटरवर कसं करायचं, चेस्ट अधिक 2.5 इंच, म्हणजे माझी छाती किती आहे, 34 अधिक 2.5 इंच, 2.5, 36.5 आला. तर त्याला आता डिवाइड 4 करायचे, म्हणजेच डिवाइड 4 बरोबर 9.12, म्हणजेच 9च्या वरती एक लाईन या ठिकाणी आपलं आलेलं आहे. आणि तेच मार्किंग आपण आता इथं करून घेतले. तर हा जो फॉर्म्युला आहे, लुझिंग ऍड करतो आपण, हे लक्षात ठेवायचं आहे. चेस्टमध्ये आधी आपल्याला लुझिंग ऍड करायचं आणि मग त्याला डिवाइड 4 करायचं आहे. आता एवढं सगळं चेस्टचं मार्किंग झाल्यानंतर आपल्याला वेस्टचं पण मार्किंग करायचं आहे, म्हणजेच कमरेचं मार्किंग करायचं आहे. ही आहे आपली वेस्ट लाईन, ही चेस्ट लाईन आणि ही वेस्ट लाईन, म्हणजे ह्या लाईनवरती आपल्याला छातीचं मार्किंग करायचं आहे. आणि खालची जी लाईन आहे ती कमरेची फिटिंगची मार्किंग आहे, कमरेची. तर इथं आपल्याला कमरेचं मार्किंग करायचं आहे. तर आपली कंबर आहे 26, तर इथं काय करायचं आहे, 26 डायरेक्ट डिवाइड 4 करायचं आहे. इथं कंबर डिवाइड 4 हा झाला इथला कमरेचा फॉर्म्युला. चेस्टमध्ये काय केले, फक्त आपण 2.5 इंच अधिक केले आणि मग त्याला डिवाइड 4 केले. इथं काय करायचं आहे, कंबर डिवाइड 4, वेस्ट डिवाइड 4. तर आता 26 आहे, 26 डिवाइड 4 करणार, 26/4, 6.5 आले. तर ते 6.5 आपल्याला बंद बाजूकडून पुढे मार्किंग करायचं आहे.
तर हा तो टेप जो आहे 6.5 म्हणजेच 6.5 म्हणजे इथं. तर मी करेक्ट इथं पकडणार आणि पुढे मार्किंग करणार 6.5चं. आणि तिथून पुढे जेवढी आपण इथं मार्जिन ठेवली आहे ना तेवढीच मार्जिन इथं ठेवायची. इथं 1.5 इंच मार्जिन ठेवले म्हणून इथं पण आपल्याला सेम 1.5 इंचच मार्जिन ठेवायचे. आणि आता ही लाईन आणि ही लाईन दोन्ही लाईन मॅच करून ओढून घ्यायचे. वेस्ट डिवाइड 4 हे आपण कॅल्क्युलेटरवरती पण करू शकतो आणि टेपवरती तुम्हाला कॅल्क्युलेटर नसेल वापरायचं तर टेपवरती पण तुम्ही 2दा फोल्ड करून टेपवरती पण काढू शकतो आपण. जसं की बघा परत एकदा सांगते 26चं एकदा फोल्ड केलं मी. हा झाला हाफ आणि हा झाला परत एकदा. असं म्हणून किती फोल्ड झालेत 1 2 3 4 4दा फोल्ड झालाय म्हणजेच आपण डिवाइड 4 केले. तर आता हे जिथं फोल्ड होत आहे ना ते चेक करायचं आहे आपल्याला. 1 पासून मोजायला सुरू करायचं आणि जिथं आपला टेप फोल्ड झालाय ते चेक करायचं. तर करेक्ट 6.5 आले. करेक्ट आपला टेप कुठे फोल्ड झालाय 6.5 वरती फोल्ड झालाय. कॅल्क्युलेटरवरती पण 6.5 आलं होतं. तर ते 6.5 मार्किंग आपण इथं केलं आणि तिथून पुढे 1.5 इंचाचं मार्जिन. तर अशा प्रकारे खालचं मार्किंग झालेलं आहे आपलं सगळं. आता आपल्याला वरचं मार्किंग आर्म होल ड्रॉ करायचं आहे. आर्म होलचा आकार मोंड्याचा आकार काढायचा आहे. तर मोंड्या आपल्याला 1 इंच डाऊन गेलेलं मार्क आणि ही चेस्ट लाईन. तर ह्या दोन्हीचं आपल्याला सेंटर काढायचं आहे. सेंटर म्हणजे 1 इंच डाऊन आणि चेस्ट लाईनचा सेंटर काढला आपण. आणि आता ह्या सेंटर जवळ चेक करायचं आहे. आता आपल्याला इथून मार्किंग किती येते आपलं 7.25. 7च्या वर 2 लाईन येत आहेत म्हणजे 7.25. तर त्याच्यातून आपल्याला ही जी आपली आहे ती बॅक साईड आहे मागची बाजू आहे म्हणून आपल्याला हे जेवढं मार्किंग आले त्याच्यातून अर्धा इंच वजा करायचे. तर 7.25 मधून अर्धा इंच वजा केल्यावर किती राहते अर्धा इंच वजा करणार म्हणजे 4 लाईन वजा करायचे आपल्याला. 7.25 आले ना तर 7.25 तर 1 2 3 4 लाईन 4 लाईन वजा केल्या म्हणजेच अर्धा इंच. अर्धा इंच म्हणजे 4 लाईन. 4 लाईन वजा केलं तर किती आले 6.75 आले. तर ते आलेलं मार्किंग आपल्याला ह्या सेंटर जवळ मार्किंग करायचंय. 6.75 इथं पकडायचंय आणि ह्या सेंटरच्या समोरासमोर जिथं मार्किंग येते हे जे 6.75 ना मी इथं पकडलंय. आपल्या फोल्डची साईड आहे फोल्ड केलेली जी लाईन आहे ना तिथं आणि समोर जिथं येते तिथं मार्किंग करून घेतलंय. आणि सेम तेच मार्किंग खालच्या लाईनला पण करून घ्यायचं 6.75चं. तर आता हे 2 मार्किंग झालेत आपले. तर आता इथं आपल्याला एक क्रॉस मार्क करायचं आहे. आर्म होल ड्रॉ करण्यासाठी आपल्याला एक क्रॉस मार्क करायचं. तर ते क्रॉस मार्क कसं करायचं त्याच्यासाठी आपल्याकडे एक चार्ट आहे. चार्टनुसार आपल्याला क्रॉस मार्क करायचं साईजनुसार. प्रत्येकाच्या साईजनुसार क्रॉस मार्क वेगवेगळा राहतो. मोंड्याचा क्रॉस मार्क. तर बघा क्रॉस मार्क. तर हा चार्ट कसा बघायचा जर तुमची चेस्ट 31.75च्या मध्ये असेल तर तुम्हाला पुढच्या भागाला अर्धा इंच आणि मागच्या भागाला 0.75चं मार्किंग करायचंय. जर तुमची चेस्ट 32 ते 39.75च्या आत असेल तर तुम्हाला पुढच्या भागाचं मार्किंग 0.75 आणि मागच्या भागाचं मार्किंग 1 इंच करायचंय. आणि चेस्ट 40 पेक्षा जास्त असेल तर पुढचं 1 इंचाचं आणि मागचं 1.25 इंचाचं मार्किंग करायचंय. तर आता सगळ्यात आधी आपण आपली चेस्ट बघूयात किती तर 34 आहे. तर मग 34ची चेस्ट जी आहे ते आपली कुठल्या लाईनमध्ये येते ह्या लाईनमध्ये. तर आपली जी चेस्ट आहे 34 ते 32 ते 39च्या मध्ये आहे म्हणजे 32च्या नंतर आहे आणि 39च्या आत आहे म्हणजे ह्या लाईनमध्ये येते. तर आता बघा इथं किती मार्किंग आहे 34. पुढच्या भागाला 0.75 आणि मागच्या भागाला 1 इंचाचं मार्किंग करायचं. आता आपला हा पार्ट कुठला चालू आहे मागच्या साईडचा बॅक साईड. तर मागच्या साईडचं मार्किंग किती आहे आपलं मागच्या साईडला 1 इंचाचं मार्किंग आहे आणि पुढच्या साईडला 0.75 म्हणजे ज्यावेळेस आपण पुढच्या साईडचं मार्किंग करू त्यावेळेस आपल्याला क्रॉस मार्क 0.75 टाकायचा आहे. आता आपल्याला मागच्या साईडला 1 इंचाचं क्रॉस मार्किंग करावं लागेल. तर 1 इंच मार्किंग कुठला पण एक मोठी लाईन ह्या कॉर्नरला ठेवायची ह्या मार्किंग जवळ ठेवायची आणि तिथून 1 इंच मोजून मार्किंग करायचं. हे झालं आपलं 1 इंचाचा क्रॉस मार्क. तर आता हा पॉइंट आणि हा पॉइंट ह्या तिन्हीला मिळून आपल्याला इथं आर्महोलचा शेप ड्रॉ करायचा आहे. तर शेप काढून घ्यायचा आहे. तर तो शेप काढण्यासाठी आपल्याला फ्रेंच कर्वचा वापर करायचा आहे जेणेकरून आपला शेप जो आहे तो एकदम ॲक्युरेट येतो. तर हा फ्रेंच कर्व आहे. तर ह्याचं हे जे टोक आहे तर ते वरच्या साईडला ठेवायचं आणि हा जो राऊंडवाला शेप आहे तो चेस्ट लाईनवर ठेवायचा.
आणि चेक करायचं, बघायचं कसं आपला टेप ऍडजस्ट होते. हा जो शेप देतो ना आपण, हे फिटिंगच्या लाईनच्या पुढे जायला नाही पाहिजे. हे फिटिंगची जे मार्किंग केले ना आपण, त्याच्या आतच आपला टच झाला पाहिजे हा जो शेप आहे तो. तुम्हाला जर येत असेल तर तुम्ही हाताने पण काढू शकता, नसेल तर तुम्ही हा जो फ्रेंच कर्व आहे जिथं जसा सेट होईल तसा त्या पद्धतीने असं सेट करायचा की हा हे 2-3 पॉईंट आपले टच केले पाहिजेत एका लाईन. बघा इथपर्यंत तर झाले. आता आपल्याला हा पॉईंट इथं जोडायचा आहे. तर मग कसा जोडणार बघणार मी, कसं कुठून कसा ऍडजस्ट होतोय तो. ह्या पद्धतीने आपला मागचा आर्महोल रेडी आहे. आता त्यात बघा इथं कधी कधी ना ब्लाऊज आपला लूज पडते, थोडासा असा ओपन टोक आल्यासारखं राहते किंवा लूज राहतो, किंवा हे जे शोल्डर आहे ते शोल्डर अशी खाली वगळायला बघते. तर ते होऊ नये म्हणून आपण जर इथून थोडंसं काहीतरी मायनस केलं, इथून जर आपण शोल्डर मायनस केली तर हा जो गळा आहे तो एकदम टाईटमध्ये बसतो. त्यामुळे आपल्याला इथे काहीतरी थोडंसं शोल्डर मायनस करावं लागते. तर हे किती करायचं प्रत्येकाच्या साईजनुसार वेगवेगळं आहे मार्किंग. तर त्याच्यासाठी आपल्याला हा चार्ट बघावा लागेल. ह्या चार्टचं सुद्धा तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे, जेणेकरून तुम्ही कधी पण भविष्यात पॅकनेकचा ब्लाऊज शिवत असाल तर त्यावेळेस तुम्हाला ह्या चार्टमध्ये बघून तुमच्या तयार शोल्डरनुसार क्रॉस मार्किंग किती मायनस करायचे ते हे तुम्हाला समजेल. हा चार्ट कसा वाचायचा तर बघा, तुमची रेडी शोल्डर किती आहे हे तर आपण अंगावरचं माप ज्यावेळेस आपण घेतो ना त्यावेळेसच आपल्याला माहितीच असते. आपली जी रेडी शोल्डर आहे तर ती आहे 3.5 इंच. तर मग चेक करायचे आपण इथं तयार शोल्डर किती आहे आपली रेडी शोल्डर. तर अर्धा इंचापासून 2 इंचापर्यंत जर तुमची शोल्डर असेल तर तुम्हाला 0.75 मायनस करावं लागते. जर 2.25 ते 3 इंच असेल तर अर्धा इंच, आणि 3.25 ते 3.50 पर्यंत 3.5 इंचापर्यंत असेल तर तुम्ही 0.25 मायनस करावं लागते. तर बघा आपली रेडी शोल्डर किती आहे, आपली रेडी शोल्डर आहे आपली 3.5 इंच. मग कुठे येते 3.5 इंच इथं येते. आपल्याला किती मायनस करावं लागेल 0.25. हे 0.25 आपल्याला ह्या आर्महोलच्या बाजूने आतल्या बाजूने मायनस करायचे. तर त्याच्यासाठी टेप आपल्याला इथून इकडं 0.25 म्हणजेच 2 लाईन राहतात फक्त टेपवरती, 1 आणि 2 0.25. तर ते मार्किंग मी तर केलं. आणि आता हे मार्किंग आपल्याला ह्या आर्महोलच्या शेपमध्ये मिक्स करून टाकायचं आहे, मॅच करायचं आहे. तर हे आपण एवढं शोल्डर मायनस केलेलं आहे, त्यामुळे काय होतं आपला गळा लूज पडत नाही, एकदम छान टाईटमध्ये बसतो, क्रीज येत नाही. त्याच्यानंतर आपल्याला मायनस केलेल्या शोल्डरपासून ते 2.5 इंचाचं मार्किंगपर्यंत त्याचं आपल्याला सेंटर काढायचं आहे. मायनस केलेली शोल्डर ते 2.5 इंचाचं मार्किंग त्याचं आपण सेंटर काढला, आणि त्या सेंटरपासून खाली आपल्याला गळ्याची उंची टाकायची. तर आपल्या गळ्याची उंची आहे, मागच्या गळ्याची उंची आहे, हा पॅक नेक असल्यामुळे आपण मागच्या गळ्याची उंची 1 इंचाची ठेवली आहे. तर ते 1 इंचचं मार्किंग मी इथं केलंय ह्या सेंटर पॉईंट पासून खाली. आणि आता मी ते एक सरळ स्ट्रेट लाईन ओढून घेणार आहे. हे गळ्याचं मार्किंग झाल्याच्या नंतर आपल्याला तयार शोल्डर टाकायचे, रेडी शोल्डरचं माप टाकायचं आहे. तर आपले रेडी शोल्डर आहे 3.5 इंच, तर त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच वाढवायचं आहे, कारण अर्धा इंच आपलं इकडून शिवण्यात जाणार आहे, अर्धा इंच आपलं गळ्याकडून शिवण्यात जाणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला पूर्ण 1 इंच वाढवायचं आहे रेडी शोल्डरमध्ये. जर आपली रेडी शोल्डर 3.5 आहे तर त्याच्यामध्ये 1 इंच वाढवून 4.5 होते. तर हे 4.5 इंचाचं मार्किंग आपल्याला इकडून इकडे टाकायचं आहे. तर हे 4.5 इंचाचं मार्किंग आपलं इथं आलेलं आहे. बघा, जर तुमची रेडी शोल्डर 2.5 इंचाची असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये 1 इंच वाढवायचं आहे, 3.5 इंच, तर तुमचं मार्किंग इथे येऊ शकतं. जर तुमची रेडी शोल्डर 2 इंच असेल तर तुम्हाला 3 इंचावर मार्किंग करायचं आहे. म्हणजे तयार शोल्डरमध्ये तुम्हाला 1 इंच वाढवायचं आहे, वाढवून मार्किंग करायचं आहे. आता माझी 3.5 इंच आहे म्हणून मी त्याच्यामध्ये 1 इंच वाढवले, 4.5 इंचावर मार्किंग केले. आता हे मार्किंग झाल्याच्या नंतर त्याच्या पुढे जेवढं राहतंय आपलं अंतर शिल्लक राहते तर ते मोजून आपल्याला खालच्या लाईनवरती टाकायचं आहे. तर ह्याच्यानंतर आपलं किती शिल्लक राहते बघा, 2.5 इंच, 2 इंच, 2.5 इंच, त्याच्यावरती 1 लाईन आहे. तर तेवढंच मार्किंग मी खालच्या लाईनवरती पण टाकणार आहे. 2.5 इंचाच्या वर 1 लाईन आणि एक सरळ लाईन ओढून घेणार आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला गळ्याचा शेप द्यायचा आहे. पण गळ्याचा शेप देण्यासाठी आपल्याला आधी अर्धा इंच वरून शिलाईमध्ये जाणार आहे ना आपल्या शोल्डर जोडण्यामध्ये, त्याचं मार्किंग करायचं आहे.
अर्धा इंचाचं मार्किंग करून ह्या अर्धा इंचाच्या मार्किंग पासून खाली आपल्याला गळ्याचा गोल आकार द्यायचा आहे. तर त्याच्यासाठी पण आपण फ्रेंच कर्व वापरू शकतो, जेणेकरून आपला शेप नसेल तर तुम्ही हाताने पण शेप देऊ शकता. आधी डॉट डॉट देऊ शकता. आधी डॉट डॉट करून असं शेप काढून घ्यायचं आणि मग नंतर चेक करायचं आपला आर्म होल त्याच्यामध्ये सेट होते का. सेट झाल्यानंतर असं शेप काढून घ्यायचं आहे राऊंडमध्ये. पण हे जे गळ्याचं मार्किंग आहे ते वरून खाली अर्धा इंचाचं मार्किंग करून त्याच्या खालूनच आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे. इथून आपल्याला असा गळ्याचा आकार द्यायचा नाही हा इथून. तर त्यामुळे काय होते, आपली तयार शोल्डर जे आहे ती वाढते. त्याच्यामुळे आपल्याला गळा हा टाईट होऊ शकतो गळ्याला अंगात घातल्याच्या नंतर. त्यामुळे वरून खाली अर्धा इंचाचं मार्किंग करून मगच तिथून खाली आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपला आणि त्याच्यानंतर आपल्याला वरून पण इथून पण थोडंसं मायनस करायचं असते. हे 0.25 मायनस आहे, ते फिक्स आहे सगळ्यांसाठी. 0.25 जे मायनस करायचं आहे ना आपल्याला इथून खाली, हे मायनस केल्याच्या नंतर वरून खाली 0.25 मायनस करायचे. तर हे सगळ्यांसाठी 0.25 फिक्स मार्किंग आहे. आणि हे मार्किंग आपल्याला जोडून द्यायचं आहे. अशा प्रकारे हा वरची पण साईड आपली पूर्ण मायनस झालेली आहे. अशा प्रकारे हे मायनस केल्यामुळे काय होतंय, जे आपली गळ्याच्या बाजूने खालच्या बाजूने जी क्रीज येते, म्हणजे इथं जी क्रीज येणार आहे ती आपली इथून मायनस होती आणि इथं जी क्रीज येणार आहे ती आपली इथून मायनस होती. त्याच्यामुळे हे आपण मायनस केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं, हा जो कपडा आहे तो एकदम इकडच्या साईडला जाऊन इथला भाग प्लेन दिसते एकदम. अशा प्रकारे हा आपला बॅक साईड सध्या तरी आपला रेडी झालेला आहे. तर आता आपण ह्याला कटिंग करायचं नाहीये. आधी आपण पुढच्या भागाचं ड्रॉइंग काढून घेणार आहोत. पुढच्या भागाचं कटिंग झाल्यावर मग आपण मागच्या भागाचं कटिंग करणार आहोत. तर पुढच्या भागासाठी आपण दुसरा पेपर घेऊया. माप टाकण्यासाठी सुद्धा आपल्याला अशा प्रकारे डबल फोल्ड करायचा आहे पेपर. बंद बाजू आपल्याकडे ठेवायचे आणि ओपन साईड जी आहे ती समोरच्या साईडला ठेवायची. आणि त्याच्यानंतर आता आपण पुढच्या भागाचं माप टाकायला चालू करूयात. आता फ्रंट साईड चालू आहे आपली. सगळ्यात आधी आपल्याला वरून एक स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची. त्याच्यानंतर ह्या स्ट्रेट लाईनवरती आपल्याला सेम मागच्या भागात पण आपण फुल शोल्डर डिवाइड 2 केलं होतं, तसंच सेम इथं पण फुल शोल्डर डिवाइड 2 करायचे. तर आपली फुल शोल्डर आहे 14.5 डिवाइड 2 7.25 आहे. तर ते 7.25चं मार्किंग आपल्याला 7.25 म्हणजे 7च्या वर 2 लाईन. त्याच्यानंतर 2.5 इंचाचं मार्किंग बंद बाजूकडून 2.5 इंचाचं मार्किंग. आणि हे मार्किंग सगळ्या साईजसाठी फिक्स आहे. 2.5 इंच तुमची कुठलीही साईज असू द्या, 2.5 इंचाचं मार्किंग फिक्स आहे. आणि त्याच्यानंतर हे फुल शोल्डर डिवाइड 2 करून जे मार्किंग आले त्याच्या खाली आपल्याला 1 इंच डाऊन मार्किंग करायचं आहे. आणि हे पण मार्किंग सगळ्या साईजसाठी फिक्स आहे. तुमची कोणतीही साईज असू द्या, 1 इंच डाऊन मार्किंग सगळ्यांसाठी 1 इंचाचं करायचं आहे. आणि 2.5 इंचाचं मार्किंग आणि 1 इंच डाऊन गेलेलं मार्किंग दोन्हीचं मिळून आपल्याला क्रॉस लाईन ओढून घ्यायची. बघा, मागच्या भागामध्ये आपण सरळ लाईन पासून खाली आपण उंचीमध्ये 1 इंच वाढवून टाकलं होतं, पण पुढच्या भागाला आपल्याला उंची आधीच टाकायची नाहीये, उंची आपण नंतर टाकणार आहोत. तर आपण स्ट्रेट लाईन ओढली, फुल शोल्डर भागिले 2 केलं, त्याच्यानंतर 2.5 इंचाचं मार्किंग केलं आणि 1 इंच डाऊन मार्किंग केलं आणि इथून एक क्रॉस लाईन ओढून घेतली. आता याच्यानंतर आपल्याला इथं मोंड्याचं माप टाकायचंय, जसं आपण मागच्या भागात टाकलो तसं. आर्म होलचं माप मार्किंग कसं करायचं, तर ते आपण चार्टमध्ये बघितलं होतं. पॅक नेक आर्म होल मार्क. तर आपली चेस्ट आहे 34च्या पुढे 34 बरोबर 6.75 आहे. तर आपलं 6.75 हे आर्म होलचं मार्किंग आपल्याला 1 इंच डाऊन जे मार्किंग केले ना आपण तिथून खाली असा टेप ठेवून 6, 6.5, 6.5च्या वर 2 लाईन म्हणजे 6.75. आता इथे एक आपल्याला सरळ लाईन ओढून घ्यायची. ही झाली आपली चेस्ट लाईन. ह्या चेस्ट लाईन वरती आपल्याला चेस्टचं मार्किंग करायचं आहे. चेस्टचं मार्किंग करताना आपण मागच्या भागामध्ये जो फॉर्म्युला वापरला होता तोच फॉर्म्युला पुढे पण वापरायचा आहे. कुठला फॉर्म्युला होता आपला, चेस्टमध्ये आपल्याला लुजिंग ऍड करायची आहे. ज्यावेळेस आपला पॅक नेक असतो ना, तर त्यावेळेस आपल्याला कम्फर्टेबल राहण्यासाठी 2.5 इंच किंवा 3 इंचाचं लुजिंग आपल्याला कंपल्सरी ऍड करायचं आहे आणि मग त्याला डिवाइड 4 करायचं आहे. तर मग चेस्ट मध्ये अधिक 2.5 इंच आणि मग त्याला डिवाइड 4 करायचं आहे. हा जो फॉर्म्युला आहे आपला तो पॅक नेकचं चेस्टचं मार्किंग करायचा फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला तुम्हाला व्यवस्थित लिहून घ्यायचा आहे आणि पाठ करायचा आहे. पण तो कुठं वापरायचा आहे,
ह्या चेस्ट लाईनवरती चेस्टचं मार्किंग करण्यासाठी हा फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे. तर बघा मी कॅल्क्युलेटरमध्ये चेस्ट किती आहे, माझी चेस्ट आहे 34 अधिक 2.5 इंच बरोबर, आणि परत त्याला डिवाइड 4 किती आलेलं आहे 9.125 आले. पण पॉईंटच्या नंतरचे 2च अंक आपल्याला बघायचे आहेत, त्याच्या पुढचे अंक आपल्याला बघायचे नाही आहेत. पॉईंटच्या नंतरचे जे 2 अंक आहेत म्हणजे 12 आहे. तर 12 म्हणजेच 9च्या वरती एक लाईन आपल्याला मार्किंग करायचं आहे. बंद बाजूकडून पुढे आपल्याला 9 इंचच्या वर एक लाईन असं मोजायचंय. 9 इंचच्या वर एक लाईन असं पकडायचं, इथं मार्किंग करायचं. आणि जेवढी मार्जिन आपण मागे ठेवली होती तेवढीच मार्जिन पुढे पण ठेवायची आहे शिलाई मायासाठी. शिलाई मार्जिन तर मागच्या भागात आपण 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन ठेवलं होतं, तर इथं पण आपण 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन ठेवणार आहोत. चेस्टचं जे मार्किंग आहे तर तुम्हाला कॅल्क्युलेटरवरती नसेल करायचं तर तुम्ही टेपवरती पण करू शकता. मी मागच्या भागात जसं सांगितलं टेपवरतीच तुम्हाला त्याच्यामध्ये 2.5 इंच ऍड करून तुम्हाला टेप जो आहे तो 4 टाइम फोल्ड करायचा आहे, 4 वेळा फोल्ड करायचा आहे. 1 2 3 4. आणि जे मार्किंग आहे ते फोल्ड केल्याच्या नंतर तर ते मार्किंग तुम्हाला इथून इथे टाकायचं आहे. तर अशा प्रकारे आपण चेस्टचं मार्किंग केलेलं आहे. त्याच्यानंतर आपण इथं आर्म होलचा शेप काढून घेणार आहोत. तर आर्म होलचा शेप काढण्यासाठी हे जे 1 इंच डाऊन मार्किंग आणि चेस्ट लाईन त्याचा सेंटर काढायचा आहे आपल्याला. त्याचा सेंटर काढायचा आहे आणि त्या सेंटरवरती आपल्याला हे मोजायचं आहे. ह्या पॉईंट पासून ते फिटिंग बंद बाजूपर्यंत आपलं किती आहे, म्हणजे फुल शोल्डरचं जे आपण मार्किंग केलेलं आहे, शोल्डरचं जे मार्किंग केले पूर्ण ते आहे आपलं 7.25. तर पुढच्या भागाला सेंटरमध्ये आपल्याला त्याच्यातून 1 इंच वजा करायचे, कमी करायचे. 7.25 आहे तर 7.25 मधून 1 वजा केल्यावर 6.25 राहते. आणि ते 6.25 आपल्याला बंद बाजूकडून त्या सेंटर लाईनला सेंटरमध्ये 6.25चं मार्किंग करायचं आहे इथं. आणि चेस्ट लाईनवरती आपल्याला हे जे मार्किंग आहे ना 7.25 त्याच्यातून आपल्याला अर्धा इंच कमी करायचं आहे आणि ते मार्किंग आपल्याला चेस्ट लाईनवर मार्किंग टाकायचं आहे. तर 7.25 होतं, त्यातनं अर्धा इंच वजा केल्यावर 6.75 येते. आणि हे 6.75 आपल्याला चेस्ट लाईनवर टाकायचं आहे. बघा या ठिकाणी मी काय केले, मागच्या भागामध्ये आपण पाठीमागच्या भागात आपण हे जे मार्किंग होतं त्याच्यातून अर्धा इंच वजा करून इथं टाकलं होतं सेंटर लाईनला, आणि तेच सेम मार्किंग आपण इथं टाकलं होतं. दोन्ही मार्किंग सेम होतं. पण आपला जो हा भाग आहे तो पुढचा भाग आहे. तर पुढच्या भागामध्ये आपल्याला इथं चेंज होते. तर तो काय चेंज होते, हे जे मार्किंग जेवढं आहे ते मोजून त्याच्यातून पूर्ण 1 इंच वजा केले, इथं मार्किंग केले, आणि हे जेवढं आहे त्याच्यातून अर्धा इंच वजा करून इथं मार्किंग केले. म्हणजेच बघा मी एका रफ पेजवरती समजून सांगते तुम्हाला. आता हे आपली सरळ ही क्रॉस लाईन, इथं 2.5 इंचाचं मार्किंग, इथं फुल शोल्डर भागिले 2, हे 1 इंच डाऊन, हे क्रॉस मार्क, आणि ही आपली चेस्ट लाईन. तर बघा हे जे मोजले ना आपण, हे आता समजा माझं 7.25 आहे आणि ह्या लाईनचं आपल्याला सेंटर मार्किंग काढायचं आहे. तर 7.25 मधून पूर्ण 1 इंच वजा करायचं या सेंटर लाईनला. 7.25 वजा 1 मार्किंग करायचं आणि चेस्टवरती 7.25 वजा अर्धा इंच ते ह्या चेस्ट लाईनवर टाकायचं. म्हणजेच याच्यातून 1 इंच वजा करून सेंटरला आणि याच्यातून अर्धा इंच वजा करून चेस्ट लाईनला. तर असे मार्किंग केलेत आपण. आणि आता ह्या मार्किंगवरती आपल्याला इथं क्रॉस मार्क करायचं आहे, जसं आपण मी मागच्या भागात सांगितलं होतं क्रॉस मार्कचा चार्ट. आता आपली चेस्ट आहे 34 म्हणल्यावर ह्या लाईनमध्ये येते. तर आपल्याला पुढचा क्रॉस मार्क किती येते 0.75. चेस्ट 34 आहे म्हणून. जर तुमची चेस्ट 30 इंच असेल, 30 छाती असेल तुमची, तर तुम्ही कुठली लाईन चेक करणार, 30 वाल्यांनी वरची लाईन चेक करायचं, म्हणजे पुढच्या भागाला अर्धा इंच आणि मागच्या भागाला 0.75. तर आता आपली 34 आहे म्हणून आपण पुढच्या भागात किती 0.75चं मार्किंग करायचं. पाठीमागचा भाग ज्यावेळेस आपण ड्रॉ करत होतो तर त्यावेळेस आपण 1 इंचाचा क्रॉस मार्क केला होता. आता आपल्याला पुढच्या भागात 0.75चं क्रॉस मार्किंग करायचं. बघा ज्यावेळेस आपण बॅक साईडचा पार्ट ड्रॉ करत होतो त्यावेळेस हे जे मार्किंग केलं ना आपण, तर ते हे मार्किंग आपण 1 इंचाचं केलं, ह्या चार्टनुसार 1 इंचाचं केलं. आता आपण पुढचा भाग ड्रॉ करत आहोत पुढचा, म्हणून आपण 0.75चं मार्किंग करणार आहोत. तर आता इथं त्याचा क्रॉस टेप ठेवायचा आहे. क्रॉस टेप ठेवून अर्धा इंच, अर्ध्याच्या वर 2 लाईन म्हणजे 0.75. हे आपलं क्रॉस मार्किंग झालं 0.75.
तर बघा आता हा पॉईंट ह्या चेस्ट लाईनला मॅच करत हा पॉईंट आणि हा पॉईंट हे सगळे पॉईंट मिळून आपल्याला इथं आर्महोलचा शेप ड्रॉ करायचा आहे. तर शेप देण्यासाठी फ्रेंच कर्वचाच वापर करायचा, त्याच्यामुळे काय होते आपला शेप जो आहे तो एकदम परफेक्ट येतो. सांगितल्यासारखं हे जे टोक आहे ते आपल्या वरच्या साईडला ठेवायचं आणि हे राऊंड शेप जो आहे तो चेस्ट लाईन कट ठेवायचा आणि हा पॉईंट मॅच करण्याचा सेट करायचा त्याच्यामध्ये फ्रेंच कर्व. आधी सगळं मार्किंग एकदा सेट होत असेल तर ठीक आहे, नसेल होत तर आधी एवढं मार्किंग चेक करायचं आणि नंतर मग वरचं मार्किंग चेक करायचं. तर अशा प्रकारे आपण हा पॉईंट हे सगळे पॉईंट मिळून आपण एकदम परफेक्ट शेप दिलेला आहे. कुठे सुद्धा आपला पॉईंट आलेला नाहीये. शेप जो आहे तो एकदम राऊंड मध्ये आला पाहिजे, पॉईंट बनवू द्यायचा नाहीये. तर या ठिकाणी आपला पुढच्या भागाचा आर्महोलचा आकार काढून झालेला आहे. पुढे सगळं मार्किंग झाल्याच्या नंतर आपल्याला शोल्डर मधून आपल्याला मायनस करावं लागते. जसं आपण पाठीमागच्या भागामध्ये मायनस केलो तसंच सेम पुढच्या भागात पण आपल्याला मायनस करावं लागते. तर आपली रेडी शोल्डर आहे 3.5 इंच. तर 3.5 इंच म्हणल्यावर ह्या लाईन मध्ये आपल्याला 0.25 मायनस करायचे. तर ते 0.25 आपल्याला ह्या पॉईंट पासून आतल्या साईडला मोजायचे. 0.25 म्हणजेच 2 लाईन, 1 आणि 2 टेपवरच्या फक्त 2 लाईन म्हणजे 0.25 आणि हे मार्किंग आपल्याला ह्या आर्महोल मध्ये मॅच करायचं. आता हे जे मायनस केलेलं शोल्डर आहे आणि ही 2.5 इंचाचं मार्किंग, तर ह्याचं सेंटर काढायचं आहे आपल्याला. सेंटर टेप असा खाली ठेवायचा, असा सरळ टेप ठेवायचा ह्या सेंटर पासून खाली. तर इथं आपल्याला गळ्याचं मार्किंग करायचं आधी नेक डीप. तर आपला पुढचा नेक डीप किती आहे, तर पुढचा गळा आपला आहे 3 इंच, कारण हा पॅक नेक असल्यामुळे आपण 3 इंचाचा गळा ठेवलेला आहे. 3 इंच 3.5 इंच तुम्ही तुमच्या आवडीनुसार 4 इंच ठेवू शकता तुमच्या आवडीनुसार. तर आता आपल्याला इथं आपण ठेवलेलं आहे 3 इंच. तर ह्या सेंटर पासून खाली 3 इंचावर मार्किंग करायचं. अजून एक मार्किंग करावं लागतं, ते म्हणजे शोल्डर ते अपेक्स. टेप आपल्याला जशाला तसाच ठेवायचा आहे, टेप उचलायचा नाहीये. तर शोल्डर ते अपेक्सचं मार्किंग काय आहे आपलं, शोल्डर ते अपेक्स आहे आपलं 9.5. तर त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच वाढवायचंय. 9.5 आहे तर 10. तर हे अर्धा इंच वाढवणं सगळ्यांसाठी कंपल्सरी आहे. जर तुमचा शोल्डर ते अपेक्स 9 असेल तर तुम्हाला 9.5 वर मार्किंग करावं लागेल. शोल्डर ते अपेक्स तुमचं 10 असेल तर ते तुम्हाला 10.5 वर मार्किंग करावं लागेल. म्हणजेच अर्धा इंच वाढवणं हे सगळ्यांसाठी कंपल्सरी आहे. त्याच्यानंतर शोल्डर ते अपेक्सचं मार्किंग झाल्याच्या नंतर आपल्याला पूर्ण उंचीचं मार्किंग करायचंय. तर आपली पुढची पूर्ण उंची आहे 15.25 म्हणजेच 15.25. तर त्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण 1 इंच वाढवायचंय. म्हणजे शोल्डरमध्ये शिवण्यात अर्धा इंच जाणार आहे आपलं आणि खालून शिवण्यात पण अर्धा इंच जाणार आहे. त्यामुळे आपण पूर्ण 1 इंच वाढवणार आहोत पूर्ण उंचीमध्ये. तर आता माझी उंची 15.25 आहे, तर मी 16.25 मार्किंग करणार. जर तुमची उंची 14 असेल तर तुम्हाला 15 वरती मार्किंग करायचं, म्हणजे त्याच्यामध्ये 1 इंच वाढवायचे. तुम्हाला तुमच्या उंचीमध्ये 1 इंच वाढवून इथं मार्किंग करायचं. आणि इथं मी काय करणार आहे, आता एक सरळ लाईन ओढून घेणार आहे. तर ही जी खालची लाईन आहे वेस्ट लाईन झाली आपली, ती मी पूर्ण लांबपर्यंत ओढले. ही जी शोल्डर ते अपेक्सची मार्किंग आहे ती मी ह्या पॉईंट पासून आतल्या साईडला ओढून घेणार आणि नेकचं पण मार्किंग मी आतल्या बाजूनेच पण सरळ. तर अशा प्रकारे आपण ह्या सेंटर पासून मायनस केलेले शोल्डर आणि 2.5 इंचाचं मार्किंग त्याचा सेंटर काढला आणि त्या सेंटर पासून खाली आपण गळ्याची उंची, शोल्डर ते अपेक्स आणि पुढची पूर्ण उंचीचं मार्किंग केले. तर शोल्डर ते अपेक्स मध्ये आपण अधिक 0.50 केले, म्हणजेच अर्धा इंच वाढवले आणि उंचीमध्ये अधिक 1 इंच वाढवले आणि गळ्यामध्ये आपण काहीच ऍड केलेलं नाही, 0. जेवढा गळा आहे तेवढाच टाकलाय. आता त्याच्यानंतर आपल्याला तयार शोल्डर, रेडी शोल्डरचं माप टाकायचंय. तर आपली रेडी शोल्डर आहे 3.5 इंच. तर 3.5 मध्ये पण 1 इंच वाढवायचंय. 3.5 मध्ये 1 इंच वाढवल्यावर 4.5 होते. जर तुमची तयार शोल्डर 3 असेल तर तुम्हाला 4 इंचावर मार्किंग करावं लागेल. तर इथं 4.5 वरती मी मार्किंग केले आणि जे शिल्लक राहते तिथून मोजणार मी. आता ह्या मार्किंग पासून इथं जेवढं राहते ते मी मोजणार. तर 2.5 इंचाच्या वर 2, 2.5च्या वर 1 लाईन आहे, तेवढंच मार्किंग मी खाली करणार. 2.5च्या वर थोडंसं 1 लाईन आणि आता सरळ लाईन ओढणार. आता ही सरळ लाईन ओढल्यावर आपल्याला इथं गळ्याचा आकार द्यायचा आहे. तर गळ्याचा आकार देण्यासाठी आधी आपल्याला
वरून खाली अर्ध्या इंचाचं मार्किंग करावं लागेल आणि ह्या अर्ध्या इंचाच्या मार्किंग पासून खाली आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे. तर त्याच्यासाठी आपण फ्रेंच कर्वचा वापर करू. तर हा जो राऊंड शेप आहे तर तो शेप आपल्याला याच्यात मॅच करायचा आहे आणि आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे. अशा प्रकारे आपण गळ्याचा आकार देऊन घेतला. तर हे आता इथून वरती आपलं सगळं कंप्लीट आहे. तर मागच्या भागात केल्याप्रमाणे आपण इथून पण खाली 2.5 इंच 0.25 मायनस करणार आहोत आणि ही 0.25 मायनस करायचे सगळ्यांसाठी 0.25 फिक्स आहे. 0.25 वरून खाली आले आणि हे मार्किंग मी आता ह्या शोल्डर लाईनला मॅच करणार. सर फिटिंग मध्ये ब्लाउज छान बसतो, त्यामुळे हे वरून पण मायनस करायचं आणि साईडून पण मायनस करायचं. पण हे साईडचं जे मायनस करायचं त्याच्यासाठी आपल्याला चार्ट बघायचा आहे आणि हे जे वरून मायनस करायचं ते सगळ्यांसाठी फिक्स आहे. 0.25 इंच सगळ्यांसाठी फिक्स आहे आणि हे जे आहे ते त्याच्यासाठी आपल्याला चार्ट बघावा लागतो. चार्टनुसार मायनस करायचं. तर आता एवढं झालेलं आहे आपलं. त्याच्यानंतर आता आपल्याला खाली इथून खाली आपल्याला इथे टक्स घ्यायचे असतात आणि इथे एक टक्स राहतो. तर वेस्ट डाट आणि आर्महोल डाट असे 2 डाट राहतात आपले. इथून पुढचं मार्किंग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर आतापर्यंत जेवढं मार्किंग केलेलं आहे मी मागचा पूर्ण पार्ट आणि पुढच्या पार्टचा जेवढं शिकवलेलं आहे त्याचाच तुम्हाला प्रॅक्टिस करायचं आहे. हे बघा, मला माहिती आहे जर तुम्ही पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला या गोष्टी लक्षात राहायला खूप जड जाणार आहेत. एकाच वेळेस तुमच्या लक्षात राहणार पण नाहीयेत. तर तुम्हाला त्याच्यासाठी 3-4 वेळा तुम्हाला ह्याच मार्किंगचं प्रॅक्टिस करावं लागणार आहे. व्हिडिओ बघत 4 ते 5 वेळा तुम्हाला या मार्किंगचं प्रॅक्टिस करावं लागणार आहे. एकदा दोनदा तुमच्या लक्षात कदाचित राहणार पण नाही, पण तीच थोडीशी प्रॅक्टिस केली तर तुम्हाला ही सगळी मापं पाठ होऊन जातील. त्यामुळे तुम्हाला कमीत कमी 5 वेळा तरी हे ड्राफ्टिंग तुम्हाला व्हिडिओ बघून 5 वेळा तरी प्रॅक्टिस करायची आहे. तर भेटूयात पुढच्या भागामध्ये. राहिलेला ब्लाऊज आपण पुढच्या भागात कंप्लीट करणार आहोत. तोपर्यंत प्रॅक्टिस करा. धन्यवाद.